डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त संगमनेर येथील त्यांच्या स्वयंसेवकांनी बसस्थानक, महावितरण, पंचायत समिती तसेच शासकीय विश्रामगृह परिसरात स्वच्छता अभियान राबवलं। या अभियानामध्ये स्वतः आमदार अमोल खताळांनी सहभाग घेत बसस्थानक परिसरात स्वच्छता करीत आपला सहभाग दर्शवला। डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री आणि भारतभूषण डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यभरात स्वयंसेवकांकडून स्वच्छता अभियान राबवलं जात आहे। त्यांच्या स्वयंसेवकांनी बसस्थानक परिसरात अस्ताव्यस्त पडलेला सर्व कचरा साफ केला, तसेच तुंबलेल्या गटारीतील कचरा आणि मैला बाहेर काढून घंटागाडीमध्ये टाकत गटारीही साफ केल्या आहेत। महावितरण, पंचायत समिती तसेच शासकीय विश्रामगृह परिसरात स्वयंसेवकांबरोबरच आमदार खताळांनी स्वतः हातात झाडू घेत परिसराची स्वच्छता केली। या अभियानात आमदार खताळ यांच्या समवेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते सुभाष कोथंबिरे, संगमनेर आगाराचे कार्यशाळा अधीक्षक निलेश करंजकर, कार्यालयीन लिपिक अनिल साबळे, भाजप उद्योग आघाडीचे प्रमुख महेश जगताप, भाजप शहर सरचिटणीस राहुल भोईर, डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान नाशिक समिती, संगमनेर शहर आणि संगमनेर खुर्दचे सेवेकरी मोठ्या संख्येने सहभागी होते। बस स्थानक परिसर असेल, गेस्ट हाऊस असेल, पंचायत समिती असेल, तसेच आपलं MSB पटांगणामध्ये स्वच्छता करण्यात येत आहे। सकाळपासून घेतलेल्या माहितीनुसार 1.5 टनाच्या पुढे कचरा त्यांनी काढलेला असून निश्चितच नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने सुरू असलेल्या कामातून एक स्वच्छतेचा संदेश दिला जातो। तसंच या संगमनेर येथे प्रतिष्ठानचे जे काम करत आहे त्या सगळ्यांचं या निमित्ताने मी अभिनंदन करेल आणि त्यांना शुभेच्छा देईल की आपल्या हातातून अतिशय चांगलं काम होतं आहे। माझा सुद्धा यामध्ये आज सहभागी होऊन स्वच्छतेमध्ये मी सहभागी झालो आहे। माझी यापुढील कालावधीमध्ये नगरपालिका प्रशासन असेल, ST महामंडळाचं प्रशासन असेल, ज्या ज्या परिसरामध्ये आज एवढ्या मोठ्या प्रमाणात कचरा निघाला आहे त्या सर्व अधिकाऱ्यांना सूचना राहील की यापुढील कालावधीमध्ये आपला परिसर हा स्वच्छ ठेवला गेला पाहिजे। त्याची सुरुवात ही आज आपल्या धर्माधिकारी प्रतिष्ठानने सुरू केलेल्या दिवसापासून भविष्यात सुरू राहिली पाहिजे। नमस्कार। आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने सुरू केलेल्या स्वच्छतेबाबत आम्ही नक्कीच साहेब काळजी घेऊ। यापुढे अशी जी आमच्याकडे घाण दिसली, यापुढे ती घाण दिसताना आम्ही वेळोवेळी स्वच्छ करत जाऊ। मी साहेबांना आमच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने ग्वाही देतो, इथून पुढे साहेबांना देखील आगारात आल्यानंतर अशी दुर्गंधी दिसणार नाही। त्याबद्दल आमचं देखील प्रशासनाला आम्ही सूचना देऊ देखील आम्ही देखील मोलाचे कार्य करून यापुढे अशी दुर्गंधी पसरणार नाही यापुढे प्रयत्न करू। तसेच धर्माधिकारी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांनी जे सहकार्य आपलं संगमनेर आगारास किंवा प्रशासनास केलं आहे बसस्थानक स्वच्छ करण्यासाठी, त्याबद्दल मी आगाराच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करतो। YesNine मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे, संगमनेर।